नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवारांचे भाजपला खडे बोल। मीही मुख्यमंत्री होतो असं म्हणत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना टोला। आमदार नितेश राणे यांची भाषणे सध्या वादाचा मुद्दा ठरताना दिसत आहेत। विशिष्ट समाजाविरोधात चिथावणी देणारे भाषणे केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत। नितेश राणे यांच्या भाषणावरून आता शरद पवार यांनी भाजपला चांगलेच खडे बोल सुनावले आहे। शरद पवार यांनी नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री होते तसेच केंद्रीय मंत्री देखील होते असा उल्लेख करत त्यांच्या मुलाच्या भाषेबद्दल भाष्य केलं। मीही मुख्यमंत्री होतो, माझ्याही घरात एक मुलगी आहे। आज देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगले काम करणारी व्यक्ती म्हणून तिचा लौकिक आहे, विनम्रपणा हे तिचे वैशिष्ट्य आहे असं म्हणत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं कौतुकही केलं। पण मी अलीकडे बघतो नारायण राणे यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात, ज्या पद्धतीने ते टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्याची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही असं भाष्य पवारांनी केलं। आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे? समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात आणि तुमच्या राज्यातील एका केंद्रीय मंत्र्याची मुले मुस्लिम समाजासंबंधी या प्रकारची भाषणे पुन्हा पुन्हा करतात, त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून केले जात नाही असे खडे बोल शरद पवार यांनी भाजपला सुनावले। त्याचसोबत सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे, ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते लोक एक होतील आणि त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा देखील शरद पवार यांनी भाजपला दिला। अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।